जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालाय, स्फोट झालाय, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. त्याच्यात बॉम्ब होता. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला एका विमान अपघातात निधन झालं. जेव्हा हा विमान अपघात झाला त्यानंतर अजितदादांना कुणीच बघितलं नाही, कारण त्यांची जी डेड बॉडी होती ती कोणीही व्यवस्थित बघितली नाही, कुणालाही ती ओळखता आली नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दलचा सस्पेन्स वाढत चाललाय. अनेक लोक नवीन नवीन थेरीज मांडतायत, नवीन प्रश्न उपस्थित करतायत. अर्थात अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे लाडके नेते होते, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात अजितदादांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न आहेत आणि जोपर्यंत या प्रश्नांची व्यवस्थितपणे उत्तरं दिली जाणार नाहीत तोपर्यंत हे प्रश्न वाढतच जाणार आहेत. आज बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी त्यांच्या मनातले प्रश्न विचारले. त्यांनी तर असं म्हटलं की हे विमान जमिनीला टचच झालं नाही, टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाला, म्हणजे या विमानात बॉम्ब होता की काय अशी शंका त्यांनी उपस्थित केली. त्यांनी उलट असंही म्हटलं की या विमानाचे 2 ब्लास्ट झाले, म्हणजे पहिला कदाचित बॉम्बचा असावा आणि दुसरा झाला असेल तो कदाचित इंजिनमध्ये किंवा फ्युएलचा झाला असावा. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नक्की काय झालं, बजरंग सोनावणे काय म्हणाले आणि खरोखर त्याच्या मागचं कारण काय असू शकतं, टेक्निकल रिझन काय असू शकतं, ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. बीडचे खासदार बजरंग सोनावणे आज पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले ते एकदा ऐका. म्हणजे घरी निघलेला सीसीटीव्ही फुटेज असला पाहिजे. दादा कुठल्या गाडीने आले, कोणता ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले, फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळे सीसीटीव्ही आहेत. एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे. तर मग त्याचे 6 लोक कोण होते आणि 5च बॉडी सापडल्या कशा, एक प्रश्न सर्व समाजाला आहे. जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालाय, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झालाय, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते. याशिवाय पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्यापैकी काही प्रश्न बजरंग सोनावणेंनी उपस्थित केले. म्हणजे विमानात जर 6 लोक बसले होते, 6 लोकांचा मृत्यू झाला अशी जर बातमी सुरुवातीला आली होती, तर नंतर 5 लोकांची डेड बॉडी कशी काय सापडली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याशिवाय ते असंही म्हणाले की या विमानात बसण्या अगोदर अजितदादा पवार हे देवगिरी बंगल्यातून कधी निघाले, ते एअरपोर्टवर कधी पोहोचले, एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज चेक झाले पाहिजेत, त्यांचं विमान कोणतं होतं, काय होतं हे फुटेज देखील पुढे आले पाहिजेत आणि या सगळ्यानंतर व्यवस्थित तपास होऊन त्याची उत्तरं लवकरात लवकर महाराष्ट्राला दिली गेली पाहिजेत, अन्यथा हा सस्पेन्स वाढतच जाणार आहे. याच वेळेला त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की अजितदादांच्या विमानाचे 2 ब्लास्ट झाले, पहिला कदाचित बॉम्बचा असावा आणि दुसरा कदाचित विमान जमिनीला आपटल्यानंतरचा असावा. त्यामुळे या प्रश्नाबद्दल खूप शंका वाढत चाललेली आहे आणि खूप लोकांच्या मनात संशय आहेत, कारण अजितदादा हे लाडके नेते होते, मी मगाशीच म्हटलं. दुसरीकडे इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही बघाल तर सगळीकडे अजितदादा परत येणार अशा आशियाचे व्हिडिओज, अशा आशियाचे स्टेटस, अशा आशियाचे रील्स सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक लोक असा क्लेम करतायत की अजितदादा ज्या विमानात बसले ते विमान वेगळं होतं, जे विमान बारामतीमध्ये पडलं ते विमान वेगळं होतं. या विमानाबद्दलच्या अनेक शंका लोकांच्या मनात आहेत. अजितदादांची डेड बॉडी कुणीही व्यवस्थित बघितली नसल्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळं बजरंग सोनावणेंनी जे प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल त्यांचं जे म्हणणं आहे, जे सीसीटीव्ही फुटेजवरून ते बोलतायत त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज लावावा लागतो की नेमकं काय झालं असावं, कारण मोठ्या प्रमाणावर त्याबद्दलच्या डिटेल्स उपस्थित आहेत आणि ज्या काही डिटेल्स आहेत त्याच्यावरून आपण हे म्हणू शकतो की खरोखर अजितदादा पवारांचं दुर्दैवानं त्याच विमानात अपघातात निधन झालेलं आहे. पण त्याच्याबद्दलचे काही पुरावे किंवा किमान बजरंग सोनावणेंच्या ज्या शंका आहेत त्या दूर करण्या इतपत पुरावे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अर्थात महाराष्ट्रातल्या लोकांना देखील हे क्लिअर होणं गरजेचंच आहे. तर इथं सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की अजितदादांचं जे विमान होतं ते होतं लिअरजेट 45 XR हे विमान. या विमानाचं जे इंजिन आहे ते विमानाच्या मागच्या बाजूला आहे आणि विमानाचं जे फ्युएल आहे म्हणजे यातलं जे इंधन आहे ते दोन्ही पंखांच्या बाजूला आहे. आणि एक जर आपण बघितलं तर हे विमान आपोआप पडले नाही, फक्त टेक्निकल रिझन्समुळे पडलेलं नाही, तर स्पष्टपणे हे दिसतंय की या विमानाचा कंट्रोल पायलट्सनी गमावलेला होता, म्हणजेच ह्युमन एरर, मानवी चुकांच्या मुळे हे विमान पडले. त्यामुळे सीसीटीव्ही मध्ये देखील जे दिसतंय की विमान डाव्या बाजूला कललं आणि जमिनीवर पडलं. हे विमान फ्लॅट जमिनीवर पडलंय, ते आपल्या नोजवर म्हणजे तोंडावर पडलेलं नाहीये, ते विमान फ्लॅट जमिनीवर पडलंय आणि त्याचमुळे जमिनीच्या अत्यंत जवळ आल्यानंतरचा तो सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यामुळे असं वाटतंय की विमान जमिनीच्या जवळ जाताच स्फोट झालाय, पण प्रत्यक्षात तसं झालेलं नसून विमान जवळजवळ जमिनीपासून एक 100 फुटाच्या अंतरावर असेल तेव्हा ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलंय आणि ते चटकन काही सेकंदात किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये ते जमिनीवरती जाऊन धडकले आणि तो ब्लास्ट झालाय. या विमानाला
100 फुटावरून जमिनीपर्यंत जायला 1 सेकंद काय 1 सेकंदाचा 10वा किंवा 50वा भाग सुद्धा पुरेसा आहे. कारण या विमानाची लांबीच मुळात 58 फूट इतकी जास्त आहे. त्यामुळे एवढ्या लांबीचं विमान जमिनीकडे पर्यंत जायला 100-200 फुटावरून जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे या विमानाचा चटकन स्फोट झाला असं जाणवलं आणि म्हणून तो ब्लास्ट मोठा दिसतोय आणि तो अगोदर झाल्यासारखं वाटतोय. प्रत्यक्षदर्शींनी मग इथं वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली आहे. कोण म्हणते की 2 ब्लास्ट झाले, 3 ब्लास्ट झाले किंवा कोणीतरी येऊन तिथं धडपड करायचा, बाहेर पडायचा प्रयत्न करत होतं, मग दुसरा ब्लास्ट झाला. प्रत्यक्षात या अशा गोष्टी घडलेल्या नाहीत. काही लोकांनी आपल्या मनीचे तर्क किंवा आपल्याला जे वाटतं ते सांगायचा प्रयत्न केल्यामुळं याबद्दलची शंका वाढत गेलेली आहे. पण पुन्हा एकदा आमची हीच विनंती आहे की सरकारनं लवकरात लवकर याचा तपास करावा. सीआयडी चौकशी चालूच आहे, पण तो लवकरात लवकर करून पुढच्या किमान 2-4 दिवसात ही गोष्ट महाराष्ट्रासमोर आणावी. अन्यथा महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातल्या या शंका वाढतच जातील आणि याच्यानंतर मग अनेक कॉन्स्पिरसी थिअरीजचा जन्म होईल आणि त्या कॉन्स्पिरसी थिअरीज शमवणं किंवा थांबवणं कुणाच्याही कंट्रोलमध्ये राहणार नाही. त्यामुळे इथंच थांबूया या व्हिडिओमध्ये. तुम्हाला खरोखर वाटतं का की अजितदादा परत येतील किंवा अजितदादा जिवंत असतील किंवा अजितदादांच्या विमानात बॉम्ब ठेवला होता? या थिअरीज बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.